कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. काय रे बाळांनो, तुम्ही पैशाशी खेळताय. पैशाशी खेळणं वाईट आहे हे कळत नाही तुम्हाला? माहित नाही. आम्ही शाळेत जात नाही. हा फोटो कुणाचा माहित नाही? अरे आपल्या देशाच्या चलनावर ज्याचा फोटो आहे त्याने तुमच्यापेक्षा जास्त हाल अपेष्टा काढले. तुम्हाला माहित नाहीत कोण आहेत? नाही. चला माझ्या बरोबर. थांबा थांबा थांबा. ती वाऱ्याची झुळूक मला काहीतरी सांगते. तुम्ही ऐकताय? मी अंधारात, बाहेर उजेड. मी माणूस, तरीही अंधारात. मीच उभं केलंय हे विश्व माझ्या प्रतिभेनं. सुंदर जिवंत बनवलं या जगाला. या जगाला मीच नाव दिलंय. या सूर्याला सूर्य देखील मीच म्हटलंय. सूर्य, सूर्य. हे सूर्य नारायणा, तुझ्या प्रकाशामुळे माझी अंधकारमय सावली पडते, जिला अस्पृश्य मानलं जातं. पण मी अस्पृश्य नाहीये. मग हे सूर्य नारायणा, तूच उत्तर दे. कोण अस्पृश्य आहे, तू का मी? ऐकलत? साक्षात सूर्याला आव्हान देणारा तो महामानव त्याच्या लहानपणी अंधारातच होता. अंधारात. लहानपणी शाळेत पाणी प्यायची चोरी. भांड्याला भांड लागलं तर भांड अपवित्र होतं. बैलगाडीत बसलं तर ती गाडी अपवित्र होते. बैल अपवित्र होतात, तो गाडी चालवणारा अपवित्र होतो. एका माणसामुळे दुसरा माणूस अपवित्र कसा काय होतो? स्पृश्य आणि अस्पृश्य माणुसकीला कलंक लावणारी ही माणसामधली दरी कुणी उभी केली? प्रश्न प्रश्न प्रश्न. आणि या प्रश्नाचं उत्तर एकच. आपल्याला खूप शिकलं पाहिजे, शिकून खूप मोठं झालं पाहिजे. आणि म्हणूनच रामजी सकपाळांचा भिवा आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या बालपणापासूनच शिक्षणासाठी वणवण फिरत राहिले, फक्त फिरतच राहिले. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी हुशार भिवाला स्कॉलरशिप देऊन उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पाठवलं. 1915 साली MA ची पदवी आणि लगेचच पुढच्या वर्षी PhD ही. लंडनला कायद्याचा आणि अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी ते गेले. आणि अचानक बडोद्याच्या दिवाणांची तार आली. आंबेडकर, भारतात परत या. आमच्या संस्थानाला एका फॉरेन रिटर्न अधिकाऱ्याची गरज आहे. सयाजीरावांचा तसा हुकूमच आहे. उपकार करता सयाजीराव महाराजांसाठी बाबासाहेब बडोद्याला आले. पण येऊ का महाराज? या आंबेडकर या. बसा. नाही, राहू द्या महाराज. बसा हो, बसा. कशी काय झाली तुमची परदेश सफर? उत्तम, पण अपुरीच राहिली. आम्हीच आमच्या दिवाणजींना तशी आज्ञा केली होती. आंबेडकर, तुमची आम्हाला इथे जास्त गरज आहे. हो. शिवाय तुम्ही संस्थानाबरोबर केलेल्या कराराप्रमाणे तुम्हाला आमची नोकरी करावीच लागेल. हो. आम्ही तुमची मोठ्या अधिकार पदावर नेमणूक केली आहे. ती तुम्ही स्वीकारावी असं आम्हाला वाटतं. म्हणूनच तर मी हजर झालोय महाराज.
दिवाणजींच्याकडून तसं पत्र घ्या हो. आणि उद्यापासूनच तुमच्या कामाचा भार तुम्ही सांभाळा. महाराज, आपली जर हरकत नसेल तर एक विनंती करू का? बोला बोला आंबेडकर, अगदी निसंकोचपणे बोला. हं. केवळ मी अस्पृश्य म्हणून बडोद्यामधल्या एकाही हॉटेलमध्ये मला प्रवेश दिला गेला नाही. नाही आंबेडकर, आमच्या नियमात हे बसत नाही. तरी पण पाहू, या विषयावर आम्ही दिवाणजींशी बोलू. जी. तुम्ही आता या. धन्यवाद महाराज, धन्यवाद. हे पहा साहेबराव, मी तुम्हाला बजावून ठेवतो. अरे अरे मी त्या आंबेडकर साहेबांचं काम करणार नाही. तुम्ही मला हवी ती शिक्षा करा. अरे बाबा, मी काय करणार? तुम्ही त्यांच्याजवळ बसणार. तू एक काम कर, काय? ती टेबल, ती खुर्ची त्या कोपऱ्यात नेऊन ठेव. बसू दे तिथे. वा वा वा, हे जाग जर. काय झालं? हो साहेब, हं? हात लावा. कोण मी? हा. ती खुर्ची पण घ्या. शिव 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 शिव. श्रीहरी श्रीहरी, आता सगळीकडे शिवाशिव होणार. हो शास्त्री बुवा, त्यांचं टेबल तिथे टाकलाय कोपऱ्यात. अरे म्हणून काय झालं? ऑफिस आहे म्हणजे सारखा संबंध येणार, हाताला हात लागणार, शिवाशिव होणार. त्यांच्या हाताखाली आम्हाला काम करायचं आहे ना. अमंगलाची सावली आता सारखी पडणार. आता मग सारखी जाऊन आंघोळ कुठे करणार? म्हणून मग हे आणि तुमचं टेबल तिकडे आहे कोपऱ्यात. आले, फॉरेन रिटर्न आले, परदेशातून आले, पण पैसा आमच्याच सरकारचा. आणि परदेशात जाऊन आले म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टी बदलत आहेत थोड्याच. त्या सगळ्या तशाच राहिल्या आहेत. टाळी द्या. शिपाई, मला अकाउंटच्या सगळ्या फाईल्स इथे माझ्या टेबलावर हव्यात. फाईल बघून काय करणार आहे कोणास ठाऊक. मला विचारायला हवं फाईलचं, मग बरोबर उत्तर देतो का नाही बघा. अरे अरे अरे, फाईल्स देण्याची ही पद्धत आहे वाटतं तुमच्याकडे. तुमच्यासाठी. शिपाई, शिपायानं हे शिपायासारखं राहायला शिकलं पाहिजे, नाहीतर मला दिवाण साहेबांकडे तुझी तक्रार करावी लागेल. नोकरी जाईल तुझी, समजलं? शिपाई, मी जरा लायब्ररीत जाऊन येतो. मला काही पुस्तकं हवी. शास्त्री बुवा, मला तुमच्या सगळ्या फाईल्स चेक करायच्या. फाईल चेक करणार आहे माझ्या. मी म्हणतो याला इथे बडोद्यात राहू कोणी दिला? त्याला अजून माहित नाही. नाही त्याला तिथून हुसकावून धावला तर नाव नाही सांगणार. हा. Don't you worry. मन्ने खोटं बोलले, मन्ने खोटं बोलले. मन्ने खोटं बोल. मन्ने खोटं बोल. थांबा 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 थांबा. कृपा करून तेवढी पुस्तकं मात्र फेकू नका. ती पुस्तकं म्हणजे माझा जीव आहे. हो, त्या ते तुमच्या जवळ कुत्री, मांजरी, गुरढोर सुद्धा राहू शकतात. मग माझ्यासारखा एखादा माणूस का नाही राहू शकत? हो, फक्त अछूत नाही. अस्पृश्य का माणसं नसतात का? बस वधारे वाटली का? चल चल, वधारे वाटली का? चल. या आंबेडकर या. बसा. नाही, राहू द्या महाराज. काय येणं केलं? महाराज, मी आता दिवाण साहेबांकडूनच येतोय.
त्यांचं असं म्हणणं आहे महाराज की जर नोकरी करायची नसेल तर आतापर्यंत माझ्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मी जी घेतली ती रक्कम मी संस्थानला परत करावी. आंबेडकर, आमच्या संस्थांचा तसा नियमच आहे. महाराज, पण मी स्वखुशीने ही नोकरी सोडत नाहीये. माझा अगदी नाईलाज झाला म्हणूनच मला ही नोकरी सोडावी लागत आहे. आणि महाराज, माझ्याजवळ एवढी रक्कम नाहीये. मी एवढे पैसे कुठून देऊ महाराज? आंबेडकर, या संस्थानामध्ये तुम्हाला जे काही सहन करावं लागलंय ते आमच्या कानावर आलंय. शिष्यवृत्तीची रक्कम तुम्ही नाही भरलीत तरी चालेल. पण कायदा आंबेडकर, अहो कायदे आम्हीच तयार करतो ना. तुमच्या शिष्यवृत्तीसाठी खर्च झालेली रक्कम आम्ही आमच्या खाजगीतून जमा करायला दिवाणजींना सांगितलंय. मग तर झालं. महाराज, आंबेडकर, आम्ही आमच्या नोकरीतून आणि करारातून तुम्हाला मुक्त करतो. महाराज, यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी स्वाभिमानाने जगता येईल अशा ठिकाणी जाऊन राहा. आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. महाराज, महाराज, तुमचं हे डोंगरा एवढे उपकार मी कधीही विसरू शकणार नाही. महाराज, मी कधीच विसरू शकणार नाही. रुचिराचा प्रत्येक पदार्थ, प्रत्येक पदार्थाची चवच न्यारी. खमंग रुचकर नवनवीन पदार्थ आता बनवा घरच्या घरी. रुचिरा पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. तगेन प्रभु नत मस्तक तव चरण चरण चारु कर्ण दिन चरण तरण दित तकिट तकिट धगे नन नगड़ जिंगड़ धा. माई माई मन मोराचा कसा पिसारा फुल नादिर तुंदिर तदरे दानी तोम तननननन तोम तननननन तोम तदानी तकदा. म्युझिक मस्ती गप्पा आणि गाणी पहा फक्त यूट्यूबच्या दूरदर्शन सह्याद्री या चॅनलवर किंवा QR कोड स्कॅन करून आस्वाद घेऊ शकता फक्त सह्याद्री वाहिनीचे कार्यक्रम. हो रमा, मी बडोदा सोडलो. आता फक्त मुंबई. प्रवासात मी विचार केला रमा की आता इथे मुंबईतच राहून पेढी चालू करायची. हा, हुंड्या रोख्याबाबत सल्ला देणारी पेढी. पाहूया, निदान इथे तरी माझी अस्पृश्यता मला आड येता कामा नये. अम्बेडकर की पेड़ी किधर है? ओ वहाँ पे है, लेकिन वहाँ जाना नहीं है. क्यों? वो अछूत है. अछूत है? हाँ. तो क्या हुआ, इंसान तो है. अरे पागलच दिसतोय. काही म्हणा, आंबेडकर महान. यात आपल्या सगळ्यांचाच फायदा होणार आहे. शिवाय रोख रक्कम आता गुंतवू नको. तुम्ही आंबेडकरांकडून आलात? हो का? त्यांचा सल्ला घेतला तुम्ही? अहो तज्ञ आहेत ते. बरं का यशवंता, तुझ्या बाबांनी पेढी बंद केली. आता कॉलेजमध्ये मास्तरची नोकरी मिळाली आहे. आज पगाराचा दिवस. रमा, हा पगार जरा काटकसरीने वापर रमा. याच्यापेक्षा जास्त पैसे मी तुला देऊ शकणार नाही. हेच खूप आहेत. वाटल्यास नको, थोडेसे पैसे मी वाचवत असतो आपल्या बांधवांसाठी. मी काय म्हटलंय का?
यशवंता झोपलाय वाटतं. चहा ठेवू? नको रमा, मला काही नोट्स करायच्या. तुला बरं नाही त्यांनी सांगितलं नाहीये बाबांना, नाहीतर अभ्यास करायचं नाही ते. रडू नको हा, शाना मजा. सर आहेत का? आहेत. या ना. कोण आहे रमा? सर मला माफ करा सर, मला माफ करा. माफी कशासाठी बाबा? आजचे कॉलेजमध्ये वाईट मजकूर तुमच्याबद्दल लिहिले होते ते मीच लिहिले होते सर. पण जेव्हा तुम्ही शिकवायला लागलात त्यावेळेला मला माझंच वाईट वाटलं सर. अरे पण त्याबद्दल तू माफी कसली मागतोस वेड्या? माझ्याविषयी आज वर्गात ब्लॅकबोर्डवर तू जे काही लिहिलं होतंस ते या माझ्या हाताने मी पुसू तरी शकलो रे, पण या हृदयावर झालेल्या जखमा मी अद्याप पुसू शकलो नाही वेड्या. सर अफरोल, तू माझा विद्यार्थी आहे, माझा मुलगा आहे, आणि मुलाची चूक बाप कधीही लक्षात घेत नसतो. सर तुझ्या चुकीचं परिमार्जन कधीच झालेलं आहे, कारण क्षमेसारखा दुसरा कुठलाही धर्म नाही रे पोरा. आंबेडकर हा साहेब, कोणाची आहे? रमा, रमा, अगं कोल्हापूरच्या महाराजांनी मला मदत देऊ केली आहे. आता मी माझं उर्वरित शिक्षण लंडनला जाऊन पूर्ण करू शकेन रमा. खरंच? सर येस माय बॉय, उद्यापासून तुझं सिडनेम कॉलेज मी सोड. विल मिस यू सर, विल मिस यू. येस माय डिअर बॉय, मी टू. पण ही सुवर्ण संधी मला गमावून चालणार नाहीये. अरे आता तिथे जाऊन मी अर्थशास्त्राचा माझा राहिलेला अभ्यास पुरा करणार आहे. ग्रेझिन मध्ये बॅरिस्टरचे टर्म्स पाहिले, नंतर लंडनच्या म्युझियम मध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभ्यास, अभ्यास आणि फक्त अभ्यास. मिस्टर आंबेडकर, मी रोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला इथे अभ्यास करताना पाहतोय. येस सर. सर काय की माझ्या अभ्यासासाठी जेवढी मला पुस्तकं लागतात तेवढी विकत घेण्या इथपर्यंत माझी ऐपत. नो 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 नो, माझं त्या गोष्टीबद्दल ऑब्जेक्शन नाहीये, पण तुम्ही इथे लंच घेता. आय एम सॉरी सर, पण काय की दुपारचं हॉटेलमध्ये जाऊन खाणं इथपर्यंत माझी ऐपत नाहीये सर, म्हणून मी घरून येतानाच अशी एक सँडविच बांधून घेऊन येतो आणि पाण्याबरोबर. नियमाला धरून नाही, तुम्हाला ही लायब्ररी सोडावी लागेल आत्ताच्या आत्ता. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. प्लीज सर, मी इथून पुढे कधीही खाणार नाही, पण मला लायब्ररी सोडायला लावू नका सर. आय बेग ऑफ यू, प्लीज, आय बेग ऑफ यू. एका अटीवर, एका अटीवर. तुम्ही म्हणाल ती अट मला कबूल आहे सर. उद्यापासून दुपारचं जेवण तुम्हाला माझ्याबरोबर घ्यायला लागेल, माझ्या चेंबरमध्ये. सर आजपर्यंत ही निर्जीव पुस्तकं वाचणारे खूप पाहिले, पण ह्या निर्जीव पुस्तकांना सजीव करणारे मी पाहिले नाही. म्हणजे काय सर? नाही, एवढं शिकणार तुम्ही, सगळं बॅरिस्टर वगैरे होणार, पण त्याचा तुम्हाला उपयोग काय? सर माझा देश अत्यंत गरीब आहे सर. माझा समाज खूप अशिक्षित आहे. त्याहीपेक्षा रागावू नका सर, ते सगळे तुमच्या गुलामगिरीत आहेत. आंबेडकर, या सगळ्यांसाठी माझ्या शिक्षणाचा उपयोग जर झाला तर माझं आयुष्य सत्कारणे लागल्याचा सात्विक आनंद मला मिळेल सर. ब्रेवो आंबेडकर, ब्रेवो. तुम्ही नक्कीच ही पुस्तकं सगळी जिवंत कराल, म्हणूनच तर मी वाचतोय सर. उद्यापासून लंच माझ्या बरोबर, माझ्या केबिन मध्ये. थँक्यू सर. ओके, थँक्यू. बाबासाहेब केव्हा येतील? त्यांना कोर्टातून यायला हल्ली उशीरच होतो. येतील ते, तुम्ही या ना. बॅरिस्टर होऊन ती इथे आल्यामुळे इथल्या मंडळीत वेगळाच उत्साह निर्माण झालेला आहे. होईल नाही तर काय. नमस्कार. नमस्कार रमा.
हा कोट काही दिवस तरी खुंटीवर टांगून ठेव. पण बाबासाहेब, काही उपयोग नाही. अहो विलायतेतून मी एवढ्या पदव्या घेऊन आलो, सगळ्या निरर्थक ठरल्या. या वकिलीत सुद्धा माझी अस्पृश्यताच जन्मजात कर्णाच्या कवच कुंडलांप्रमाणे चिकटली आहे. पण बाबासाहेब, पण नाही, ज्याप्रमाणे ते कर्णानं आपली कवच कुंडल कापून देऊन आत्मघात करून घेतला होता, त्याप्रमाणे मी आत्मघात करणार नाहीये. मी लढेन. माझ्या समाजाच्या उद्धारासाठी मी लढेन. हे रमा, काही दिवस तरी हा कोट खुंटीवरच टांगून ठेव. सध्या मी फक्त आपल्या समाजाच्या उद्धाराचं कार्य करणार आहे. आप्पा, आबा, गायकवाड, माझी योजना ही अशी आहे की आपल्या समाजाच्या उद्धारासाठी मी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना करीत आहे. बरं का? या सभेतर्फे गावोगावी वसतिगृहे, शाळा, मोफत वाचनालय सुरू करायचे. तुम्हाला काय वाटतं? माझ्या बंधू आणि भगिनीनो, आतापर्यंत अंधाराच्या काळोखानेच तुम्हाला ग्रासलं होतं. प्रकाशाचं तेज तुम्ही कधीच पाहिलं नाही. पण का? कशासाठी? काय कमी आहे तुमच्यामध्ये? अरे किती दिवस तुम्ही असेच गुलामगिरीमध्ये खितपत पडणार आहात? किती दिवस तुम्ही असे परावलंबी जीवन जगणार आहात? उठा, स्वावलंबी बना. किती दिवस तुम्ही असाच भिकेचा घास घेत राहणार आहात? त्या भिकेच्या घासापेक्षा कष्टाचा घास भरा. तोच खरा दिवाळी दसरा. अरे आतापर्यंत जे काही तुम्ही भोगलत ते तुमच्या मुलांनीही भोगू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर उठा, जागे व्हा, जागे व्हा. माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपल्या दलित समाजाच्या महाड परिषदेत मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा दिवस लक्षात ठेवा. आज 19 मार्च 1927 ही तारीख इतिहासात अमर होणार आहे. कारण आजच्या सभेचे अध्यक्षस्थान आपले सर्वांचे लाडके बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूषविलेलं आहे. आपल्या सर्वांच्या वतीने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना उपदेश करावा. डॉक्टर बाबासाहेब. माझ्या बांधवांनो, आपल्या मनातल्या उच्च नीचतेच्या कल्पना समूळ नष्ट करून टाकण्याची वेळ आता आलेली आहे. आपला देश म्हणजे विषमतेचं माहेर घर आहे. या विषमतेचा मनोरा खूप मोठा आहे. एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी त्या मनोऱ्याला शिडी नाहीये. जो ज्या मजल्यावर जन्मला त्याने त्या मजल्यावरच मरायचं. खालच्या मजल्यावरचा कितीही लायक असला तरी त्याला वरच्या मजल्यावर जाता येत नाही, आणि वरच्या मजल्यावरचा कितीही नालायक ठरला तरी त्याला खालच्या मजल्यावर ढकलून देता येत नाही. वा रे मनोरा, वा रे शिडी. युगानुयुग चालत असलेलं हे दास्य, दारिद्र्य, यातून आपल्या बहिष्कृत समाजाची आपल्याला जर मुक्तता करायची असेल तर आपल्याला आकाश पाताळ एक करावं लागेल. स्वातंत्र्याचं दान कधीही केलं जात नाही बांधवांनो. त्यासाठी लढावं लागतं, झगडावं लागतं. इथल्या महाड नगरपालिकेनं 4 वर्षांपूर्वी इथल्या चवदार तळ्याचं पाणी सर्वांसाठी खुलं केलं होतं. आपल्यापैकी किती जण त्या तळ्याचं पाणी प्याले? कोणीही नाही. पण आज मी त्या तळ्याचं पाणी पिणार आहे. मी ज्या तळ्यातलं पाण्यानं आपला स्पर्श धुतला जातो त्या तळ्यातलं पाणी मी पिणार आहे.
बोला, तुम्ही तयार आहात? चला तर मग. अरे शिंचनो, इकडे या, इकडे काय झाले? कळले काय तुम्हाला? काय? अरे चौदार तळी त्यांनी पाठवले. इतकंच नाही, पण वीरेश्वराच्या मंदिरावर उद्या मोर्चा आहे. चोपून काढले पाहिजे सगळ्यांना. सगळ्यांची डोकी फोडली पाहिजे. अरे सगळे होईल, पण अगोदर तळी शुद्ध केली पाहिजे. ते कसे काय? मी सांगतो, चला माझ्या बरोबर. हो मी येतो. तुझा 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 आपल्या माणसांना मारतायत बाबासाहेब. मंडपात शिजत घातलेल्यांना ते माती घालतायत बाबासाहेब. बाबासाहेब, आपल्या बायका मुलांना पायी तुडत जातो बाबासाहेब. बाबासाहेब, तुम्ही चला. नाही नाही गायकवाड, नाही. आपण कायदा हातात घेऊन चालणार नाही. ही चळवळ आपल्याला शांततापूर्ण मार्गानेच करावी लागणार आहे. थांबा, मी बघतो. बाजूला वा. इन्स्पेक्टर, लक्षात ठेवा, अजून देखील परिस्थिती तुमच्या काबूत आहे. पूर्णपणे काबूत आणणं तुमचं काम. पूर्णपणे काबूत आणणं तुमचं काम आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे माझ्या एकाही कार्यकर्त्याला जर मारहाण झाली तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. तुमच्या कामाला लागा. काळजी करू नका रे, काळजी करू नका, काळजी करू नका. अरे आत्ता तर कुठे सुरुवात आहे. अरे या लोकांना कसं सांगायचं की माणसं ही परमेश्वराची फक्त लेकरच नसतात, तर ती परमेश्वराची रूप सुद्धा असतात. या चवदार तळ्याचं पाणी कुत्री, मांजरी आणि गुरंढोरं देखील पिऊ शकतात, पण आपण नाही पिऊ शकत. का? तर आपण अस्पृश्य आहोत म्हणून. अस्पृश्यता हा एक कलंक लागलाय आपल्या कपाळाला. पण हा कलंक पुसून काढण्यासाठी आपण आपल्या प्राणाचं देखील मोल देऊ. अभिनंदन. नमस्कार बाबासाहेब. इंग्रज सरकारने आपल्याला गोलमेज परिषदेसाठी बोलवलंय. आपला समाज धन्य झाला. पण ही परिषद कशासाठी बोलूया बाबासाहेब? काय नाही, आपल्या देशाला स्वातंत्र्य कशा प्रकारे द्यायचं ते ठरवण्यासाठी. हे काही खरं नाही हो गायकवाड. अहो, हा त्या ब्रिटिशांचा एक नवीन असा कावा आहे. हे इंग्रज इतक्या सहजासहजी आपला देश सोडून जाणार नाहीत. मग या इंग्रजांनी आतापर्यंत फक्त माणसांची माणुसकी मारण्यामध्येच वेळ फुकट घालवलेला आहे. आपलंच बघा, किती अंत बघायचा आपण सुद्धा. त्यापेक्षा एखाद्या जहाल अशा मार्गाने आपल्या अख्ख्या समाजाला संपून का नाही टाकत हे कळत नाहीये. लोकांना मुक्ती तरी मिळेल. पण बाबासाहेब, पण नाही, तरी सुद्धा आपल्या देशाला स्वातंत्र्य हे मिळालंच पाहिजे. या इंग्रजांची ही जुलमी राजसत्ता आपल्या देशातून आपण उलथून टाकलीच पाहिजे. गायकवाड, आपल्या संपूर्ण समाजाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी लोकसंख्या सुद्धा या इंग्लंड देशाची नाहीये. मी गोलमेज परिषदेमध्ये ठासून सांगणार आहे, आतापर्यंत आमच्या देशातील विचारवंतांची जेवढी भाषणं झाली त्या सर्व भाषणांना आमच्या देशातील दलितांचा पुढारी म्हणून मी पूर्णपणे अनुमोदन देत आहे. इंग्रजांची राजसत्ता जाऊन त्या जागी भारतामध्ये लोकशासन अधिष्ठित करण्यात यावं, या मागणीला आमच्या भारतातील समस्त दलितांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आजवर आमच्यावर असंख्य अन्याय करण्यात आले. अजूनही आम्हाला ते शल्ल्याप्रमाणे बोचतायत. ज्या इंग्रजांच्या राजवटीमध्ये त्याच्यावर काहीही उपाय केले गेले नाहीत, अशी या इंग्रजांची राजसत्ता आम्हाला नको, त्रिवार नको. वा आंबेडकर, वा महाराज, प्रभावी बोललात. दलितांच्या व्यथा नेमक्या शब्दात मांडल्यात. आपलीच कृपा आहे महाराज. आंबेडकर, एक विनंती आहे, मान्य कराल? आज्ञा करावी महाराज.
ज्या बडोद्यात आमच्याकडून तुमच्यावर अपमान झाला त्याच बडोद्यात तुमचा एक भव्य सत्कार करावा असा आमचा मानस आहे. हा, नाही म्हणू नका. बडोद्याला याल? येईल महाराज. मी जरूर येईल. आभारी आहे आंबेडकर, आभारी आहे. महाराज. हा, हा. महाराज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे 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 माझ्या पाया पडू नका, कृपा करून माझ्या पाया पडू नका रे कोणी. अरे तुम्ही जर असे माझ्या पाया पडलात तर कारणाशिवाय मला देवपण प्राप्त करून द्या. आणि एकदा का मला देवपण प्राप्त झालं की मी तुमच्यासाठी काहीही करू शकणार नाही. मी देखील एक माणूसच आहे रे, तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस. जा आपापल्या कामाला जा. या. बाबासाहेब. कोण आहे? या बाबासाहेब. या आत या. या आत या. बाबासाहेब, मी हे मडकं खूप दुरून घेऊन आलोय, भिवंडीहून. मडकं? कशाला? बसा ना, बसा बसा बसा. माझ्या बाची शेवटची इच्छा होती. तुम्ही एकदा वकिली करताना आमच्या इथं आला होता, म्हणजे किराण्याच्या हॉटेलात चहा प्यायला. माझा बात इथं चपला शिवायचा. किराण्यानं तुम्हाला बघून चहाचा गलास फोडला. चहा का तुम्हाला कोणी पाणी सुद्धा दिलं नाही. माझा बा रडला, म्हणला एवढा मोठा माणूस कोणी पाणी देईना. दुसऱ्या दिवशी त्यानं एक मडकं आणलं. म्हणला बाबासाहेब येतील, त्यांना पाणी लागेल. मडकं भरलंय, मडकं भरलंय. अरे अरे पण मी गेला. हे मडकं बाबासाहेबांना नेऊन दे, पाणी भरलंय. आजपासून मी या मडक्यातच पाणी पित राहू. या रमा. आणि यानं आपल्या बरोबर जेवायला आपल्या बरोबर. पहा फक्त यूट्यूबच्या दूरदर्शन सह्याद्री या चॅनलवर किंवा QR कोड स्कॅन करून आस्वाद घेऊ शकता फक्त सह्याद्री वाहिनीचे कार्यक्रम. महाराष्ट्राची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद. अनवट स्वाद, लोकल ते ग्लोबल, चविष्ट खाद्यपदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा, सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक. त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठुनी चव सापडे ओठांवरती येते दाद. जगण्याचेही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद.
म्हणत होते काय हसणार तर नाही, नाही चेष्टा तर नाही करणार? नाही बघा हा, सांगू आता नमनालाच घडाभर तेल ओतण्याऐवजी काय ते सांग ना रमा. पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घ्यायची खूप इच्छा होती. रमा माझी इच्छा पुरी कराल ना? रमा, तुझी इच्छा पुरी करण्यासाठी मी आकाश पाताळ सुद्धा एक करेन. पण रमाबाई, आपण अस्पृश्य आहोत. त्या मंदिरात आपल्याला प्रवेश दिला जाणार नाही. हरकत नाही, आपण देवळाबाहेर उभं राहून दर्शन घेऊ. रमा, एवढ्या लांब पंढरपूरला जाऊन त्या देवाचं दर्शन घेतल्याशिवायच आपण दुरून घेऊन परत यायचं? रागवू नकोस रमा, पण मलाही पटत नाही. आपण रमा, रमा, तुझा तो विठोबा आपल्याला दूर लोटत नाहीये. दूर लोटतोय तो समाज, जो समाज आपल्याला माणूसच मानत नाहीये. आता मला सांग रमा, जिथं देवापासूनच आपल्याला दूर ठेवलं जातं त्या पंढरपूरची काळजी तू कशाला करतेस? आपण इथं आपलं नवीन पंढरपूर उभं करू. इथं कसं? सदाचारी जीवन, निस्वार्थी सेवाभाव आणि गोरगरिबांसाठी केलेला आपण निष्कलंक त्याग, यातून इथंच आपलं पंढरपूर उभं राहणार नाहीये का? राहील, जरूर राहील. अरे हो रमाबाई, इकडे या, इकडे या, इकडे या. हे बघा मी तुमच्यासाठी काय करतोय. कसलं चित्र? अगं, हे आपल्या नवीन जागेचं चित्र आहे. अगदी मनकवड्या. खरं तर लोकांचा राबता एवढा वाढत चाललाय आणि या अपुऱ्या जागेत त्यांचे नीट मानपानही होत नाही. हा, अगं म्हणूनच तर हे नवीन चित्र आपल्या नवीन जागेसाठी. काय की दादरला एक नवीन जागा पाहिली, खूप छान आहे. तर ती बांधायची कशी त्याचं हे चित्र आहे. इकडे बघ, या इथे हा प्रशस्त असा हॉल, इथे माझी अभ्यासिका, या इथे लहान मुलांची लायब्ररी, इथे स्वतंत्र असं स्वयंपाकघर, इथे या झोपायच्या खोल्या. कितीही माणसं येऊ दे रमाबाई, चिंतेची बात नाही. रमाबाई, या आपल्या नवीन घराचं नाव काय ठेवावं असं तुला वाटतं? सार्थक. आणखी? आणखी विद्यानंद. आणखी? रामजी बाबांची आठवण म्हणून राम निवास. आणखी? तळमळ. आता मी सांगतो, म्हणजे रमा निवास नाही, मग गृहलक्ष्मी नाही, मग सोबत, नंदादी, त्याग, हे 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 नाव तुला आवडायला हवं हा रमा. अगं, ही सगळी तुझीच नाव आहेत रमा. खरंच? एवढ्या मोठ्या कामाच्या व्यापातही तुम्ही माझा इतका विचार करता? वेडे, अगं तू एवढ्या खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी आहेस म्हणूनच तर हा एवढा मोठा व्याप मी पाठीमागे लावून घेऊ शकलो. अगं, मला एकट्याला का हे शक्य होणार होतं? रमा, आता अगदी स्पष्ट सांगायचं, हा म्हणजे मला सुचलेली नावं आणि तुला सुचलेली नावं ही जरी सार्थ असली तरी सुद्धा आपल्याला दोघांनाही ती पसंत नाही. बरोबर? अगदी बरोबर.
मग आपण एक वेगळाच विचार करायचा. आपण त्या बोधिसत्वाचा विचार करायचा. त्याने त्याचं राजबिंड घर सोडून दिलं आणि गोर गरिबांची सेवा करत राहिला. त्याने आपल्या राजगृहाचा त्याग केला. त्याच्या जन्मस्थळाचं नाव आपण आपल्या घराला द्यायचं, राजगृह. राजगृह छान आहे. त्यात माझ्या राजांची आठवण आहे. माझा राजांना मला खूप आवडायचा. तुम्ही कितीही थकून भागून घरी आला तरी त्याला कडेवर घेतल्यावर तुमचा सगळा क्षीण निघून जायचा. तो अकाली गेला, पण त्याची आठवण मी कशी विसरू. खूप छान आहे ना, मला आवडलं. राजांचं घर, राजगृह. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहातल्या अभ्यासिकेच्या खोलीत निरनिराळ्या विषयांना वाहिलेली पुस्तकांची अनेक कपाटं होती. कोर्टाचं काम ते रोज करीतच. उरलेला वेळ समाजकार्य आणि रात्रीचा वेळ फक्त पुस्तकांच्या संगतीत. इंग्रजी, मराठी, हिंदी सगळ्या भाषातली पुस्तकं, कायद्याच्या सगळ्या पुस्तकांनी कपाटं भरून गेली होती. संस्कृत भाषेचे ग्रंथही त्यांच्या संग्रही होते. तसाच अनेक देशांच्या इतिहासाचा संग्रह होता. त्यांच्या संग्रहात सुमारे 10,000 ग्रंथ होते आणि ते त्यांनी वाचले होते. त्यांच्या अभ्यासू वृत्तीला आणखी एक गोष्ट करावीशी वाटत होती. नमस्कार बाबासाहेब. या साठे मास्तर या. हो, मला मास्तर म्हणू नका हो. अहो, असं कसं म्हणता मास्तर? तुम्ही मला व्हायोलिन शिकवता, माझे शिक्षक, मी तुमचा विद्यार्थी, म्हणजे मी तुम्हाला मास्तरच म्हणायला हवं. बरं का मास्तर, ही परदेशातली माणसं म्हणजे थोर. आता हेच बघा ना, आपल्या या व्हायोलिन या विषयावर आपल्या देशामध्ये एकही पुस्तक उपलब्ध नाहीये, पण तिथे ही एवढी पुस्तकं काल मिळाली. घेऊन आलो, सगळी वाचून टाकली. कुठवर आली प्रगती? तुम्ही शिकवल्याप्रमाणे अगदी अचूक वाजवतोय. बर, मग करायची सुरुवात? हो हो, जरूर. बसा ना प्लीज. सुंदर, अति सुंदर. मास्टर, व्हायोलिन या वाद्यामध्ये काही दर्द आहे नाही? मी हे वाद्य शिकायला सुरुवात केली आहे खरी मास्तर, पण कितपत वेळ देऊ शकणार आहे माझं मलाच माहित नाही. हा, पण एक गोष्ट आहे, माझ्या आयुष्यात जेव्हा कधी म्हणून मला वेळ मिळेल तेव्हा मी फक्त हे व्हायोलिनच वाजवेन. माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी. रमा, 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 अगं तुला बरं नाही, मला कळवायचं नाहीस का? एवढ्या सर्दी खोकल्याचं कळवायचं ते काय? डॉक्टरांनी औषध दिलंय,
तुमचं जेवण झालं? नाही अजून. तुझं झालं का? मला माहित आहे रमा, मी परगावी असलो की फक्त एक वेळच तू जेवत असतेस आणि म्हणूनच हे. रमा, नाही हो. रमा अगं, आपल्याकडे माणसांचा राबता पण फारच वाढलेला आहे. मला ठाऊक आहे रमा, या सगळ्यांचं करता करता तुला स्वतःकडे वेळ द्यायला मिळतच नाही. अगं खरं सांगायचं तर मलाच वेळ मिळत नाही तुझ्याकडे लक्ष देण्याचा. रमा, तसं नाही हो. थांब, पाणी पी. हे घे. हे घे. रमा, रमा थांब, मी लगेच डॉक्टरना घेऊन येतो. डॉक्टर नको, डॉक्टर नको. तो परत येऊन सुई टोचेल. आता तेवढी सहन करण्याची ताकद उरली नाही हो. आता तुम्ही आलात ना, आता माझा आजार कुठल्या कुठे पळेल. रमा, रमा घाबरू नको. रमा, रमा मी आहे, तुला काही होणार नाही. रमा, रमा, अरे कोणी आहे का? रमा, 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 रमा. रमा, 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 रमा. रमा, तुम्हाला सोडून जाऊ नकोस. रमा, आता माझ्या पाठीशी खंबीरपणे प्रत्येक वेळेस कोण उभं राहणार आहे? रमा, रमा मी एकटा पडलोय का? मी पोरका झालोय रमा, मी पोरका झालोय. रमाबाईंच्या निधनाचं बाबासाहेबांना अतोनात दुःख झालं, पण दुःख करण्यासाठी त्यांच्याजवळ वेळच नव्हता. जीवन हे वाहत्या पाण्यासारखं गतिमान असायला हवं. डबक्यातल्या पाण्यासारखं ते ठेवलं तर त्यात अर्थच काय? योगायोगानं एक नवीन संधी याच काळात चालून आली, सिडनेहॅम कॉलेजच्या प्राचार्य पदाची. थोडा वेळ ते त्यात रमले, पण मग बांधवांचं काय? माझ्या स्वार्थासाठी मी नोकरी करू? त्यांनी या प्रमुख पदाचा राजीनामा दिला आणि समाजातल्या अनेक मुलांना एकत्र जमवून, माझ्या बाबांनो,
आजवरच्या तुमच्या यातनातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर शिक्षण घेऊन तुम्हाला तुमची लायकी इतरांना पटवून द्यावी लागेल. शिक्षण आणि संस्कृती यातूनच तुम्हाला तुमच्या जीवनाचा नवीन मार्ग सापडणार आहे. खूप शिकलं पाहिजे. हे शिक्षण घेताना तुम्हाला अनेक अडचणी येतील, पण या अडचणींना टकरा देत तुम्ही तुमचं पुढचं पाऊल उचललं पाहिजे. माझे हे विचार जर तुमच्यापर्यंत पोचत नसतील तर तो माझ्या विचारांचा पराभव आहे, तुमचा नाही. शिक्षणाच्या सोयीसाठी बाबासाहेबांनी एक स्वतंत्र शिक्षण संस्था स्थापन केली, पीपल्स एज्युकेशन सोसायटी. याच संस्थेचं सिद्धार्थ कॉलेज मुंबईत आहे. इथं अनेक धर्माची पंथाची हजारो मुलं आज शिकतायत. इथं सगळ्यांना प्रवेश मिळतो. आपल्यात जरी जाती आणि पंथ अनेक असले तरी आपण एक राष्ट्र होऊया याविषयी माझ्या मनात अजिबात संदेह नाही. घटना समितीच्या 3ऱ्या अधिवेशनात अस्पृश्यता पालन हा गुन्हा ठरवणारा ठराव मंजूर करण्यात आला. ऑगस्ट 1947 साली भारत स्वतंत्र झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री झाले. भारताची घटना तयार करण्यासाठी नेमलेल्या लेखन समितीच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती करण्यात आली आणि जगातली एक महत्तम लोकशाही घटना त्यांनी निर्माण केली. ज्या जातीभेदामुळे सामाजिक जीवनात तट पडले, जाती जातीत मत्सर आणि तिरस्कार निर्माण झाला, त्या जातीभेदाचा सगळ्यांनी त्याग करून भारत म्हणून आणि भारतीय म्हणून एक राष्ट्र बनावं असं मी आवाहन करतो. मग बाळानो, यापुढे तुम्हालाही खूप खूप शिकलं पाहिजे. शिकाल तुम्ही? हो,